आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची आता माझे मनी धरावा निर्धार चिंतन यांतर न पडा प्राप्त प्रसंगी प्राप्त येईल प्राप्त स्थळी सद्गुरु समर्थ गजानन महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये थोडा आवाज क्लिअर द्या. सुंदर शिट्टीमय सेवेकरता घेतलेला आपण शिट्टी मारतो नका. श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. कोण घंटी वाजते? या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे सेवेचं फल म्हणून निर्भयता व्यक्त करतात. बुडाला लक्ष देऊन ऐका. आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन करायचे. ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त. माझे नानोबरे सांगतात परमार्थात आनंद असतो विठ्ठल महाराज. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. थोडं माझ्याकडे पहा. मी विनोदानं सांगत असतो माळ कुणी घालीत नाही बुक्का कुणी लावी थुका लावते थुका. अरे माळ घालण्यासाठी बुक्का लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होये झोपा टाळीवर टाळी. अहो परमार्थ इतकं सोपा एका मिनिटात सांगतो. विठ्ठल महाराज एखाद्या विचारलं चला आपल्या सद्गुरु गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त भागवत कथा आहे. कथा झाल्यास हो म्हणा की कथा झाल्यास महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला. त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्या विचारलं चला आता 8 ते 10 कीर्तन आहे कीर्तनाला चला. त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. झोपले काय? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे. तुम्ही इथं आला तेवढे भाग्यवान आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. टाळी वाजवा कळाला. आता ऐका ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो आप शाबास असं जोऱ्यात जोऱ्यात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. ढाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय सद्गुरु जोग महाराज सद्गुरु गजानन महाराज सद्गुरु मोतीराम महाराज केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. विढाला विढाला. आजच्या अभंगातून तुकोबराय देवाशी निर्भयता व्यक्त करतात. थोडं लक्ष देऊन ऐका. मला वाटतं एका जन्मात सेवा घडली तर अहंकार निर्माण होतो माणसाला अभिमान निर्माण होतो. माझ्या तुकोबरायनं प्रत्येक अवतारात सेवा केली. कुणाची? झोपले काय? कुणाची? देवाची म्हणा की. प्रत्येक अवताराची जी झाली अवतार तुका त्यांचे बरोबर युगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळी झाकून. बस बस बस. हे विनोद म्हणून सांगणं पेटी मास्तर. मला कलाकार चांगले असलेच बरं वाटते नाही तर फाशी घ्या वाटते.
हो एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च उभा. भजनी तैला काहीच येईना. मी तैला म्हणलं तुम्ही ओळवळ करू नका, मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं, मलाच उचललं. आता इतके येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला, टाळी वाजवा. विढाला विढाला प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात तुकोबाराने देवाची सेवा केली. कुणाची? माझ्या वडिलाची. विनाशिका देवा तुझी चरण सेवा देवोनिया जीव वडिले साथ याला ठाव. प्रत्येक अवतारात देवाची सेवा घडली. म्हणून तुकोबाराय सांगतात देवा सेवेचा फायदा काय? अभंगाचं पहिलं चरण. तुकोबाराय सांगतात आतापर्यंत भय वाटत होतं, आतापर्यंत चिंता वाटत होती, आतापर्यंत दुःख वाटत होतं, पण आता सेवा घडल्यामुळं आता भय नाही. काळाचे 3 प्रकार आहेत. किती बरोबर? बर, सकाळ दुपार संध्याकाळ भूतकाळ भविष्यकाळ. वा, आता कोणता चाललाय? वर्तमान. बरोबर आहे. वा, आता कोठे धावे मन तुझ्या चरण देखील या. आता बघले डोळे, आता जागा रे भय न जागा. आता कशी जाऊ घरा, काय सांगू आता संतांचे उपकार. आता निशिलतीने पावलो इसावा खुलटलिया धावा तृष्णेची टाळी वाजवा, टाळी. आता महाराज सांगतात आतापर्यंत भीती वाटत होती, आतापर्यंत भय, पण आता भय नाही. विढाला विढाला जाऊ द्या विठ्ठल महाराज, तुझं टाइम घालीत नाही, 1 मिनिटात सांगतो. भीती नाही असा मनुष्य नाही. भोगे रोग भयम कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. लक्ष द्या. कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे, शरीराला काळाची भीती आहे. भीती नाही असा मनुष्य नाही. कुणाला कशाची, कुणाला कशाची. एकाच आडनाव वाघ होतं. काय होतं ते? गावात निघाला की एकदम ताईट, ह्याला ढाका हाताला बुक्यान, ह्याला ढाका हाताला बुक्यान. गावातले म्हणलं तू इतकं का ताईट चालतोस गावात? म्हणला पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय गॅग ताईट दिसली. आणि ते सासरवाडला गेले की असं वाकून रामराम करायचं. एक जण म्हणला गावात इतकं ताईट चालतोस, सासरवाडला का वागतोस? थोडं माझ्याकडे बघा. ते म्हणला तुला माहित नाही. म्हणला मग माझा आडनाव आहे म्हणला वाघ, आणि सासरवाडच्या लोकांचा आडनाव आहे म्हणला वाघ मारी. झोपले काय? आता वाघाला भीती कुणाची? वाघ मारायची. कुणाला कशाची, कुणाला कशाची. संताला का भीती नाही? जगा काळ खाय आम्ही माता दिडा पाय. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतो. काळ लोळत चरणी तो कया घरी वाहे पाणी. मग तुकाराम नाम घेता कापे. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. त्यांच्या नावात ताकद आहे, त्यांना मरणाची भीती नाही. उगम येऊन सांगत असतो. आपल्याला मरणाची तरी भीती आहे. एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? भागले झोपले काय? एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? तुम्ही हो म्हणता का? यमानं मला सांगितलं गेज की महाराज लवकर उरका. मी दिसा इतकं इतकं पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता? कुणाला विचारलं? आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो, कॉफी. मी थोडं डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? गुंगीचं. म्हणजे कॉफी पिल्यानंतर यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता कॉफी केली, यमानं पिली, त्याला चक्कर आली, ते झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघावं. ते दप्तर इचकिलं तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घालावा, म्हणजे सगळ्या गावानंतर एकटाच मरण. अहो कुणाला मारा वाटतं? नानाबराय सांगतात आगा मरणा बोल साहती. नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. म्हणला क्या बात हे गेज के महाराज. यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिले. म्हणला यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचं पहिलंच मरण होतं, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं मरणच चुकलं काही.
मी म्हणलं काय करता काही नाही म्हणलं थोडा बदल करतो तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला टाळी वाजवा कळाला असलं आता मला सांगा मरण चुकलं का माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं आपल्याला मरणाची तरी भीती आहे पण त्यांना अरे त्यांना मरणाची भीती नाही विढाला म्हणून महाराज सांगतात आता भय नाही आता का भीती वाटत नाही का चिंता वाटत नाही त्यांना खात्री आहे निर्वाण आहे गोविंद असे मागे पुढे आम्हा खाली पाठीकडे आपण कडे कळाशी भिडे जैसा केला तैसा आम्हा हरीच्या दासा भय नाही आम्हा हरीच्या भक्त नाही भय चिंता टाळी टाळी आम्हा हरीच्या भक्त नाही भय चिंता दुःख निवारेचा नारायण नारायण दुःख निवारेचा नारायण टाळी वाजवा भक्ता नाही भय चिंता टाळी वाजवा ताली 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 आज क्या आनंद ताली 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 दुःख निवारिता कुठायचं जास्त आली तर जागेवर करायचं हा ते गुतायचं नाही गुटलं तर गुतायचं नाही हे दिसा इतकली पण लय आगाव एका गावात मला एवढंच भेटलं जी हरी म्हणलं जी हरी कुठं आहे डाव म्हणलं आमका पत्ती खेळावं का काय मी त्याला सगळं म्हणलं सांग बरं म्हणलं तुझा जन्म कधी झालाय ती म्हणजे शुक्रवारी आता त्याला गपची बसाव का नाही ती मला म्हणे महाराज तुमचा कधी झाला म्हणलं रविवारी ती मला म्हणे हे नालायक हे मूर्ख आहेत म्हणलं कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना बुवा म्हणून तुमच्या पाया पडून बोलतो ऐका कीर्तन हसण्यात घाल जाऊ नका अरे बंगला बांधताना नाही तर बांधू नका तुम्हाला शेती घेताना नाही ते घेऊ नका तुम्हाला गाडी घेताना नाही ते घेऊ नका जन्माला घातलेले लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका कालाची गरज आहे ज्याचे लेकर सुधारले त्याचीच खरी श्रीमंती आहे गाडीवर डोक्याला त्याचीच संताला भीती वाटत नाही संताला भय वाटत नाही संताला दुःख वाटत नाही का वाटत नाही थोडासा कथाभाग संपतो टाळी वाजून भजन करा विठाला आमच्या श्री संत जनाबाई महाराज यांच्या जनाबाई महाराज नामदेव महाराजाच्या घरी दासी म्हणून काम करायच्या कुणाच्या घरी वा श्री संत जनाबाई महाराज नामदेव महाराजाच्या घरी दासी म्हणून काम करायच्या नामदेव महाराजाच्या घरी माणसं किती होते किती 14 माणसं काय करायची नामदेवाच्या घरी 14 जण स्मरे हरी 14 माणसं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गाडी वाजवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय टाळी वाजवा मागवा भजन करा टाळी वाजवा
बोला बोला हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरे 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 हाँ राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम राम हरे जय जय राम राम हरे जय जय राम बोलो बोलो हरे जय जय राम शाबाश शाबाश राम हरे जय जय राम राम हरे जय जय राम राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 14 माणसं भजन करायची आहे का आणि 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची कोण करायची कुठली आपल्या गावातली कीर्तनाला लवकर येईन 14 माणसाची सेवा ऐका आणि सेवा करायची म्हटल्यास काहीतरी भांडवल चेत ज्ञानाचा तेत सेवा हा तनु मनो जीवे अगरवता करावी मग अपेक्षित आपुली तीही सांगती एका जनार्दनी संत पूर्ण करीती अरे संताच्या मनात आल्यास काय होत नाही 14 माणसाची सेवा करायची आमची जनाबाई आणि विचारा जुन्या काळात सेवा करण्यासाठी एक भांडवल होतं त्याचं नाव जात काय होतं बुड्डी बुड्डी झोपली काय जात जात काय होतं जात आणि जाताला काय होता खुंटा नाही खुंटा जाताला खुंटा होता ऐका पहिला म्हणलं खुंटा हलवावा का डायरेक्ट फिरवावा झोपले काय खुंटा हलवावा का फिरवावा हलवून बघावा हलवून खुंटा करावा बळकट ऐका माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा जुन्या काळात जात होतं उकळ होतं मुसळ होतं आता जात गेलं उकळ गेलं मुसळ गेलं आता ते दुसरंच आलंय कुकर कुंकून शिटी माराले कुंकून आरडाले पताही लागाना आमच्या इकडे एका पोराला मिळालं त्याच्या बापाला माहित नव्हतं शिटी मारते म्हणून बायकोनं गॅस ठेवून ती गेली पाणी आणाय तिने सांगितलं ह्याच्याकडे लक्ष ठेवा ह्याचा कारभारच माहित नाही त्याला शिटी मारते म्हणून ह्याचा कारभार चालू झाला हे म्हणलं आज ज्यानं पण ज्यानं एवढाली भांडे वापरली एक बी आलडलं हे काय ऑफिस आहे का तितका दुसरी शिटी डबल आलडा म्हणलं आता दगडच घालतो आतला दगड घेऊन उभा राहिला आता तिसरी शिटी मारणार म्हणा की मारणार ह्यानं जेव्हा दगड घेतला भात वरण एकीकड भात एकीकड कुकर एकीकड बायको पाण्याचा हांडा घेऊन आली तशी तोडाच तिनंही हांडा घेतला ह्याच्या डोक्यात भाग हिनं सोडून द्या मुद्दा डोक्यात ठेवा कुकर मिळालं पण वापरायची अक्कल मिळाली 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 असं तसं हे शरीर 3.5 हाताचं कुकर आहे किती आता ह्याला सिटी कुठं कुठं आहे मी सांगत हात का मानव दे हे अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया बस ज्यानं दिलंय त्याचं भजन जनाबाईनं करावं ऐका जनाबाईनं खुंट्याला हात लावा खरं भजन सांगायची देवाला गरज गरज न सांगता तुम्हा कडो येते अंतर विश्वभर परिहार जिन लगे न सांगता कडे अंतरीचे गुज आता तुझी लाज तुझ देवा देव चतुरा जाणवणे अंतर वरते तैसा चतुरा तो शिरो मने गुण जमलं देवाला खरं भजन सांगायची गरज भगवान परमात्म्यानं पळत यावून खुंट्याला हात लावा कशाला खुंट्याला जनाबाईनं म्हणावं पंढरी हे माझे माहेर साजरे होऊया कांडणी गावोगे झोपा जनाबाईनं असं म्हणलं की देवानं तसंच म्हणायचं पंढरी हे माझे माहेर जनाबाईनं पुढे म्हणावं राही रखमाबाये सत्यभामा माता देवानं तसंच म्हणायचं राही रखमाबाई सत्यभामा माता कुणाची
कोणाची? तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? तुम्ही घरी जायचं आणि दार वाजवायचं, तैनं तिकून येऊन तुम्ही इकून जाऊ, तुम्ही बायकोला म्हणायचं आई आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई. अरे स्वतःच्या बायकोला कुणी आई म्हणेल का? प्रीतीची बोला नाही पेच पाड आणि भलतेची गोड करून घेई. प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलेल काही सांगता येत? सांगता येत? तुम्हाला दृष्टांत सांगतो, टाळी वाजवा. विढाला विढाला शिट्टी मारतो ना. एका माणसाला 5-7 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला. किती? 5-7 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला. किती? 5-7. 5 आणि 7 आता 12 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला. विठ्ठल महाराज काय आनंद वाटला असेल. येताना पेड्याचा बॉक्सात आणला. पट्ट्याला पोरगा झाला घ्या पिढी, पट्ट्याला पोरगा झाला घ्या पिढी. तुमच्या पाया पडून बोलतो, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जितका आनंद मुलगा झाल्यानंतर वाटतोय तितकाच आनंद मुलगी झाल्यानंतर वाटावा का? अरे आपल्याकडे मन आहे पहिली बेटी, पहिला बेटा आणि भिकार चोटा. पहिली बेटी धनाची पेटी, पहिला बेटा आणि कपाळी गोटा. ऐका तुकोबराय सांगतात, कुळी कन्या अगोदर, कन्या नंतर पुत्र. मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं. कुत्र तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा. घरी गेल्या गेल्या कुत्र पळत येते. मालक दिसल्या दिसल्या कुत्रा अंगावर हातपाय टाकते का नाही? हो म्हणा. मालक दिसल्या दिसल्या कुत्र आणि पुत्र विकून येतात म्हणणार आपल्या दार विकून, बुड्ढा कुठं व्हाय, बुड्ढा कुठं व्हाय. एका टप्पूट आणि टप्पूट बुड्ढा म्हणतोय, नको रे बाळ्या, तुझ्यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे, सप्त्याला पट्टी दिली नाही रे, मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बुट आणला रे. एवढं कुठाने तू ह्यासाठी केली, तू म्हणाला टप्पू देईल, आता कुठं खपू बाळ्या. ही पाळी बऱ्याच जनावर आली आहे. विढाला ऐका, महिला मंडळ पुरुष मंडळ एक वाक्य बोलतो. अरे ज्या बापाला जास्त मुली आहेत त्या बापासारखा भाग्यवान बाप कुणी नाही. भाग्यवान त्याला कुठं वस्त्रदान घडणार नाही, त्याला कुठं पैसादान घडणार नाही, पण कन्यादानाचं पुण्य त्या बापाच्या पत्रात पडल्याशिवाय राहणार नाही. पत्रात. म्हणून काही मुली आहेत माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या, एवढं वाक्यात डोक्यात ठेवा. मुली तुम्ही फक्त तुमच्या बापाची इज्जत सांभाळा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नाही ते हेच लय अवघड आहे. कॉलेजला गेले की हॅलो, बुड्ढा झटका येऊन मला पता लागत आहे. आपल्याकडे मन आहे मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते. 5-7 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला. इतका आनंद वाटला विठ्ठल महाराज. हे असं बसलेले हो काय. आणि 900ची लेकरं लई बिलिंदर, ते घराची वाट लावल्याशिवाय राहत. ते लढू लागलं. पत्नीला सांगितलं उचलून घे, ते म्हणले राहत नाही. म्हणला 2-4 बिस्किटं खाला दे. पेटी मास्तर ती म्हणली खात नाही. म्हणला पाळण्यात टाकून झोके दे, ती म्हणली राहत नाही. ते म्हणला कडावर घेऊन शेजारायच्या इकडे जा, विठ्ठल महाराज, ती म्हणली राहत. त्याला राग आला. रागात म्हणला 5, ती म्हणली पेत. आता पुढचं तुम्हाला माहित नाही, ह्याला माहिती आहे. ती म्हणली पेत नाही. तर काय म्हणलं असेल राग राग, त्याला कळालं बघा काय म्हणलं असेल. हा कोण म्हणलं तसं बाप? तुम्हीच म्हणा, मी काय ना म्हणू. अरे प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल काही सांगता येत. एवढा मोठा म्या बोलविल्या येतो बोले, म्या चालविल्या सुरू चाले. वृक्षाची पान हरे ज्याची, तुरिया सत्याने वेदाशी बोलले, स्त्रियाशी चालले, तुझी या बळे एवढा मोठा
शिट्टी मारतो ना का बरं काय हा जमलं जमलं विठाला विठाला हो एवढा मोठा राही रखमाबाई सत्यभामा माता जनाबाई म्हणली देवा काय पाहता 4 वाजत आलेत पाठाचे लवकरात लवकर मंदिरात जा पुजारी आले असतील बडवे आले असतील ब्राह्मण आले असतील थोडं माझ्याकडे लक्ष द्या गडबडीत देवानं दागिने तिथं ठेवले पितांबर तिथं ठेवला शेला तिथं ठेवला गडबडीत वाकळ खांद्यावर घेतली काय घेतली आपल्याकडे वाकळ म्हणते गोधळ काही ठिकाणी बदग मी तर येरमळ्याकडे गेलो एका ताईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय का ती मुली बदग देऊ का म्हणलं बाबू बदग म्हणजे काय हानी येत का काय मला नाही म्हणलं बदग त्या बाईनं मग अंगावर टाकल्यास कळालं ह्याला बदग म्हणतात म्हणून विठाला आता ती वाकळ आत्राय नरम पांघराय गरम बांधून ठेवली तर भरम आणि चोरून घेणाराच गरम अशी वाकळ खांद्यावर घेतली उभा कसा राहिला कुठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला उभा कसा राहिला अरे भगवान परमात्मा इथेवर उभा 2-4 पुजारी आले लांबूनच बघितलं म्हणले मंदिरात देऊ नये भूत आहे भूत एकही पुढे जाईना लांबून पुकार केली ऐका हो ऐका बाहेर बसलेल्या मंडळाला सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो देवाचा शेला चोरीला गेला हो काही बाहेर बसले होते ते तंबाखूला चुना लावत म्हणलं शकाता त्या नक्की त्या जनाबाईने हल्ले असतील थोडं माझ्याकडे पाहत आले जनाबाईच्या इथं शेला सापडला जनाबाईच्या इथं पितांबर सापडला जनाबाईच्या इथं दागिने सापडली चांगला माणूस जर चुकीत सापडला तर वाईट लोक आपल्या जिभीचे पारणं फेडल्याशिवाय राहत टाळी वाजवा कळाला असलं म्हणून चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं किती त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं टाळी वाजवा कळाला असलं वागाय निक्का भजनात पक्का तो देवाचा सक्का वागाय लुच्चा कळाला की वागाय लुच्चा भजनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा विठाला अरे जनाबाईचं वागणं सांगत नाही माझ्या जनाबाईचं भजन जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला रंग प्रेमाची ने छंद विठ्ठल नाचू लागला प्रेमाची ने छंद विठ्ठल नाचू लागला विठ्ठल नाचू लागला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग पुढे देव माझ्या जनाबाईचं भजन एवढा अधिकार माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला जनाबाईवर चोरीचा आळा आला थोडं माझ्याकडे बघा पळत आले जनाबाईच्या हाताला धरलं आणि जनाबाईला सुळावर द्यायचं ठरलं आमच्या जनाबाईने सांगितलं त्याची सेवा आयुष्यभर करून जर मला सुळावर जावं लागत असेल त्याला देव कोणी म्हणणार नाही टाळी वाजवा कळाला त्याला देव कोणी म्हणणार नाही जनाबाईने पदर घेतला कमरेला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली अरे विठ्ठल तुला माईच्या अरे जनाबाई देवाला बोलू लागली हे देवा कुठे गेले मडे तुला पाहुणी काल लढे उभी
राहुनी अंगणी शिव्या देते दाशी रणी टाळी 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 तेव्हा तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही पुण्यवंत पाताळ लोकी नेला तो भाग्यवंत केला चोरट्यांचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा थर 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 देव कापू लागला. कोण पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. काय ताकद आहे महाराज. जनाबाई देवाला म्हणू लागली तुझी रांड कुणाची, तुझी रांड कुणाची आहे का, बुड्ढी आहे का, बुड्ढी है तुझी रांड म्हणतील महाराज ऑफिस आहे तुझी रांड रंडकी. काय ताकद आहे तुझे गेले ऐकुनी जनीची वाणी सुळाची ते झाली पाने काय सांगाव भारा. झोपा ऐका ज्या फ्लोअर माझ्या जनाबाईला द्यायचंय बसा बसा. हा लवकर जा लवकर जा घेऊ. काय करावं काय नाही यायला लय सांभाळणं अवघड आहे हो. एका कीर्तनात एका बाईला म्हणलं ताई लेकरू सांभाळा. ती बाई म्हणली तुमचं काय मागणं पुढं गोसाई रडो. तेव्हापासून मलाही सांभाळून बोलावं लागेल. विठाला काय सांगू लागलो. कीर्तन 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 ऐका थर 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 देव कापू लागला. थोडं माझ्याकडे बघा. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे त्या सुळाचं पाणी झालं. टाळी वाजवा कळाला असं काय झालं पाणी. पाणी. आता लक्ष उत्तर द्या. आमच्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का, लवकर बोला. भय वाटलं का, चिंता वाटली का, काय कारण घडली या सेवा समर्थ भीती वाटली, भय वाटलं, चिंता वाटली, काय कारण घडली या सेवा समर्थाची. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. सेवेला फार महत्व आहे. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी सेवे लागी सेवक सेवा ते आवडी उच्चारावे. एका मिनिटात सांगतो तरुण मंडळीसाठी माझ्याकडे पहा. सेवेला किती महत्व आहे. आता आमचे मृदंग वाजवले. विठाला विठाला तिकडे पहा. इकडं इकडं महाजीव चालाय तिकडे काय विठाला विठाला हे कसं आहे कथेत लेकरू आणि बागेत बोकरू कधीच नसावं. तुम्ही बागेत जर शिळी तर पिलू सोडून काही करीत नाही, शेंडे हरित आहे. तसं कथेत लेकरू काहीच करीत नाही, कथेचा नाश होत. विठाला विठाला
त्याला घेऊन जा, नाही तर इकडे आणून द्या ना. काय माणसं, एवढं कळत नाही म्हणल्यास किती अवघड आहे. त्याच्या आईजवळ जाऊ, नाही तर घेऊन जाऊ. विढाला हे कसं आहे, भजन एकशेपतीची पैंबर. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. सेवा करणाऱ्या माणसाला फार किंमत आहे. आता आमचे अभिषेक महाराज मृदंग वाजवलेत, त्यांना किती किंमत आहे. मृदंगाची बायको मृदंगी झालं नाही, होईल दमधरा, हळूहळू ढाळे ढाळे. किंमत किती आहे मृदंगाची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका, म्हणलं धुमाकून ठोका, किंमत आहे. तुम्हाला गायकाची बायको गायकी गायकी. त्याला जर म्हणलं ताई गायन कसं करा, म्हणल्या मडपात जाऊन फाशी घेऊ, किंमत आहे. माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडावा, म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडावा, किंमत आहे. पीटी मास्तराला पीटी मास्तराची बायको पीटी मास्तरीन. त्याला जर म्हणलं स्वर कसा धरावा, म्हणल्या गुंडाळून ठेवावा, किंमत आहे किंमत. डॉक्टरची बायको डॉक्टरीन. कंडक्टरची बायको मास्तराची बायको, सरपंचाची बायको पेताड्याची बायको, हा पेताडीन. अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही, आणि चांगल्याच्या लोक पाया पडले ज्वारात, पाया पडले ज्वारात. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र अंतःकरणाने परमार्थ करा. सद्गुरु गजानन महाराजांची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार सेवेला किंमत आहे. घडली या सेवा कुणाची? समर्थाची. समर्थ कुणाला म्हणा? म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या. गंभीर भरता प्रभू दड 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 पळसोडला खडे काढा तापडे यारे शिवनामाशी तळ मुखी शिवपा. बस असा समर्थ. समर्थाचे पंगती भोजने तळिलिया वळिलिया. समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही तुटी. असा समर्थ घडलिया सेवा समर्थाची. तुकोबराय सांगतात म्हणा एवढा मोठा त्याची सेवा घडली, तू एक काम कर. सांगतात म्हणा एवढा मोठा. थोडं माझ्याकडे बघा. जगात समर्थ दोन आहेत. किती? कोण कोण? एक देव आणि दुसरे संत. खाली वाजवा. पहिला समर्थ देव आहे आणि दुसरे समर्थ कोण? अनंत कोटी ब्रह्मांड महाराज समर्थ दोन आहे, संत आणि देव. एवढा मोठा घडली या सेवा. आता तुम्ही तिकडे बघूच नका, माझ्याकडे बघा, सगळं झालं करतो. समर्थाचे म्हणा निर्धार आता माझे मने. थोडं लक्ष द्या. तरुण मंडळीसाठी सांगतो, विठ्ठल महाराज मला हे तरुण बघून बरं वाटलं. नाही तर काही गावात आम्हाला बुड्डेने ताप दिलाय. वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, फ्यूज उडालेले, रेज गेलेले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज खालून पाहायला आला लकलक. कुठून आला? मी म्हणलं मसन वाटत. महाराज बर बर मले आता देव देव करा वाटालय. देव देव काय करा वाटालय? मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटालय. रेंज होते तेव्हा का सिंगची झिगाट केलं काय? अरे देव देव करण्यासाठी रेंज लागते या. रेंजगिरी तर मोबाईल चालला, देव देव कसा होईल? उडाला ऐका, परमार्थ करण्यासाठी मन ताब्यात लागते. काय लागतं? म्हणून तुकोबरा म्हणतात काय काय करतो या मना बरे ना ऐके नारायणा
आता कोठे धावे मन तुझे चरण मना एक करी म्हणे मी जाईल एक तत्व नाम दृढधरी मना सज्जन भक्त पंथ्याचं दावी तरीच श्रीहरी पान जल सभावे ज्याने ते सर्व सोडवणे द्यावे ज्याने वंदित ते सर्व भावे मनाजी पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा हात करेल नेमाचा एका ठिकाणी असत म्हणजे एका बाईच्या अंगात आलो ती बाई जेव्हा उठली आहा हो हो जुन्या काळात बायाच्या कमरेला पिशव्या होत्या काय होत्या आता ते वेगळंच निघाले काकतले त्याला काय म्हणते त्याला वारकाचं धुपटणं म्हणायचे जुन्या काळात आता ते कमरेला पिशवी त्याच्या 2000 ठरवलं ती बाई पुढेही जाणं मागे बी येईना पिशवी खाली पडली वाटलं स्ट्रॉंग होईल 10 मिनिटाचं दणका बसेल 2000 ला तो का म्हणे त्याचे कळले आम्हा नवरा कळत होता नवऱ्यानं पिशवी उचली खिशात घातली कुणाची देवाची देवाची नवऱ्यानं पाळी धरली नवरा म्हणाला काय चुकलं देवा आता हे देव आहे ती म्हणू लागली बाळ का बाप हिचं बाळ आहे का ते म्हणला बोला देवा खाली काय पडले बघा खाली काय पडले बघा हे म्हणला देवा उचलून घेतलंय चला उचलून घेतलंय चला म्हणल्या देऊ निघाला अशी देवलही झालीत आता ढाला एकदा परमार्थ करत असताना मन ताब्यात पाहिजे म्हणून तुका बऱ्या म्हणतात आता माझे मनी धरावा निर्धार आता निर्धार कसा असावा शिट मार देऊ नका तुम्हाला एवढा दृष्टांत सांगतो टाळी वाजून भजन करा विढाला विढाला अरे निर्धार कसा असावा राज्य छत्रपती संभाजी महाराजासारखा टाळी वाजवा कळाला माझ्या संभाजीराजाला औरंगजेबानं पकडलं कोणा पकडलं बोल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार राज्य संभाजीने सांगितले ये अरे अवलट नाही चला संभाजी राजाने औरंगजेबाने विचार केला दिसा इतकं आहे पण खानदानी आहे दिसा इतकं आहे पण जातवान जातवान तुम्हाला जातवान खैर भांड कळतंय ना हो म्हणा की ऐका तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल घरी जायचं आपल्या गावठी गाईला वासरू सोडायचं गावरान गायला वासरू सोडायचं नाही शांतरारे वासरू सोडायचं तुम्ही तांब्या घेऊन दूध काढायचा एका लातात मालक एकीकड आणि तांब्या एकीकड याला जातवान म्हणते जातवान आणि खैर भांड ती जर्सी त्या जर्सी गायला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या त्या उभा राहिल्या म्हणते हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये याला म्हणायचं खैर भांड विचार केला इतका पण जातवान आहे पकडा बस तुला म्हणालो हे मधून पळाय बघाले ऐका माझ्या संभाजीराजाला पकडलं माझ्या राजाच्या अंगावर गरम पाणी टाकलं बोट तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावरला चमडा काढला अरे राजाचं शरीर थाड उडत होत 40 दिवस पूर्ण झाली तरी माझे संभाजीराजे मरत नव्हते ऐका औरंगजेबानं सळया तापवल्या आणि राजाच्या डोळ्यात खुपशिल्या ठासकन माझ्या राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडली पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला ऐका गडे ज्या दिवशी माझ्या राजानं धर्म नाही सोडला त्या दिवशी पदवी मिळाली सगळी जोरात म्हणा छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सद्गुरु समर्थ गजानन महाराज की सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज की
अरे धर्मासाठी देह बलिदान केला पण धर्म सोडला नाही असा निर्धार टाळी वाजवा कळाला असा निर्धार आता माझे मनी धरावा निर्धार. जाऊ दे आता कीर्तन 5 मिनिटं सोडायचे थोडं माझ्याकडे बघा. गंधमादन नावाचा वानर कुंभकर्णाने पकडला. गंधमादन नावाचा वानर ते वानर कुंभकर्णाच्या मुठीत बसलं. कुणाच्या मुठीत? त्या वानराचा सुगंध येऊ लागला. त्या वानराला हातात घेतलं विचारलं बाळा तुझ्या अंगाचा सुगंध येतो? आमच्या लंकेत तर सगळी बिवडी खाएंगे पिएंगे गाएंगे नाही आईस करेंगे और क्या झिंग झिंग झिगाट सैराट त्याला सप्ताही कळे ना तुझ्या अंगाचा सुगंध येतोय बाळा तो कुणाचा? ते वानर म्हणलं रामाचा. कुणाचा म्हणलं? रामाचा म्हटल्याबरोबर तर पायाच्या आग मस्तकाला गेली. विचारलं का रे एक काम कर तुला 4 दिवस जगायचे तर तू रावणाचा म्हण. कुणाचा म्हण? मागले मंडळी झोपले काय? कुणाचा म्हण? ऐका त्यानं सांगितलं अरे मी खानदानी आहे मी खऱ्या भांडा नाही मी रामाचाच म्हणणार. रामाचा म्हणलं त्याला मूठ दाबायची. वानर चिरकायचं रक्ताच्या धारा अंगातून यायच्या. तुला 4 दिवस जगायचे तर रावणाचा म्हण. त्यानं म्हणायचं रामाचा. चिरकायचं रक्ताच्या धारा निघायच्या. ऐका ते वानर शेवटी रामाचा म्हणूनच मेलं पण रावणाचा म्हणून मेलं. तरी माझा जोरात करायला असलं देह जावो पांडुरंगी असा निर्धार आता माझे मनी धरावा निर्धार. चिंतनी अंतर न पडावा चिंतने चिंतने तद्रुपता काल सारावा चिंतने काल सारावा चिंतन एकत्वासी गंगा स्नान एकत्वासी आहा देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या चिंतन अंतर न फायदा येथे नाही झाली कोणाची मिराशी आले याचं कास कृपेचे. दिन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखो देखो लिया देखो म्हणून महाराज शेवर सांगतात तुका म्हणे येथे नाही तुझे परी राया रंकासरी देवा पायी सकळासी येथे यारे 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 भलत्या देशा कलिकाते सत्य लोका. आनंद वाटला सर्वांना. कोटी कोटी धन्यवाद.